नमस्कार. आज आपण होओपोनोपोनो या प्रार्थनेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करूयात. सबकॉन्शियस माइंड आणि मेमरी क्लिअरिंग. न्यूरोसायन्स सांगते की आपल्या मेंदूच्या 95% कृती अवचेतन मनातून चालतात. जुन्या आठवणी, आघात, ट्रॉमा, नकारात्मक अनुभव हे सगळं अवचेतन मनामध्ये डेटा म्हणून साठवलेलं असतं. होओपोनोपोनो म्हणजे ही निगेटिव्ह मेमरी डेटा डिलीट करण्याची पद्धत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी या वाक्यांच्या पुनरावृत्तीने न्यूरो असोसिएशन बदलतात आणि नवीन पॉझिटिव्ह सर्किट्स तयार होतात. न्यूरोप्लास्टिसिटी. न्यूरोसायन्सनुसार मेंदू सतत बदलत असतो. आपण ज्या विचारांची पुनरावृत्ती करतो त्यानुसार नवीन न्यूरल पाथवेज तयार होतात. होओपोनोपोनोची 4 वाक्य सतत म्हणल्यास मेंदूमध्ये ग्रॅटिट्यूड, लव, फॉरगिव्हनेस यांचे पाथवेज मजबूत होतात आणि फिअर, अँगर यांचे पाथवेज कमजोर होतात. हार्मोनल आणि केमिकल चेंजेस. ग्रॅटिट्यूड म्हणजेच थँक्यू हे शब्द डोपामाइन, सेरोटोनिन वाढवतात, आनंद आणि शांतता निर्माण करतात. आय लव्ह यू या शब्दामुळे ऑक्सिटोसिन स्रवतो आणि प्रेमाने एकमेकांशी जोडलं जाणं आणि हिलिंग होणं या प्रक्रिया होतात. फॉरगिव्हनेस. प्लीज फॉरगिव्ह मी या वाक्यामुळे स्ट्रेस हार्मोन म्हणजेच कॉर्टिसोल कमी होतो आणि शरीर रिलॅक्स होतं. त्यामुळे होओपोनोपोनो हा नॅचरल अँटी डिप्रेसंटसारखा काम करतो. आता स्ट्रेस रिस्पॉन्स सिस्टीमबद्दल पाहूयात. जेव्हा आपण नकारात्मक भावनांमध्ये अडकतो तेव्हा शरीरात फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स सुरू होतो, जो सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमशी रिलेटेड असतो. होओपोनोपोनोमधील शब्दांचे रेपिटेशन आणि डीप ब्रीदिंग यामुळे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम सक्रिय होते, हृदयाची गती कमी होते, रक्तदाब नियंत्रित होतो आणि पचन सुधारते. संशोधन सांगते की नियमित फॉरगिव्हनेसच्या प्रॅक्टिसमुळे हार्ट डिसीजचे रिस्क कमी होतो. कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग. कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी सांगते की आपण घटनांचा जसा अर्थ लावतो तसा आपला भावनिक अनुभव होतो. होओपोनोपोनो आपल्याला प्रत्येक घटनेकडे क्षमा, कृतज्ञता आणि प्रेम या नव्या नजरेने पाहायला शिकवते. ही प्रक्रिया म्हणजेच कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग, ज्यामुळे डिप्रेशन आणि एन्झायटी कमी होतात. एपिजेनेटिक्स आणि हिलिंग. एपिजेनेटिक्स सांगतो की आपले विचार आणि भावना आपल्या जीन्सच्या एक्सप्रेशनवर परिणाम करतात. निगेटिव्ह थॉट्स म्हणजेच स्ट्रेस हार्मोन आणि रोगप्रवण वातावरण. पॉझिटिव्ह थॉट्स म्हणजेच लव, ग्रॅटिट्यूड, त्यामुळे हिलिंगचे हार्मोन्स तयार होतात आणि आरोग्य सुधारते. होओपोनोपोनो नेहमी पॉझिटिव्ह बायोकेमिकल सिग्नल्स निर्माण करतो, त्यामुळे पेशींच्या हिलिंग प्रोसेसला गती मिळते. मिरर न्यूरॉन्स आणि एम्पथी. न्यूरोसायन्समध्ये मिरर न्यूरॉन्स आपल्याला इतरांच्या भावनांना रिझोनेट करायला लावतात. जेव्हा आपण होओपोनोपोनोमधून कुणाला तरी आय लव्ह यू, थँक्यू असं म्हणतो तेव्हा त्या भावनेचे तरंग समोरच्यालाही जाणवतात, त्यामुळे नाती सुधारतात आणि एम्पथी म्हणजेच सहानुभूती वाढते. माइंडफुलनेस आणि मेडिटेशन इफेक्ट. होओपोनोपोनो म्हणजे सततचा जप किंवा ध्यानाचा एक प्रकार आहे. MRI संशोधन दाखवते की ध्यान केल्यानंतर फिअर सेंटर लहान होते आणि डिसिजन मेकिंग आणि पीस ऑफ माइंड या भावना मजबूत होतात. होओपोनोपोनोचा दीर्घ सराव हाच बदल घडवून आणतो. प्लसिबो इफेक्ट आणि बेलीफ पॉवर. सायन्स मान्य करते की प्लसिबो इफेक्टमुळे फक्त विश्वास ठेवूनही शरीरात बदल होतो. होओपोनोपोनोमध्ये जर आपण विश्वासाने मी क्षमा मागतो, मी प्रेम करतो असं म्हणलं तर त्या विश्वासामुळे शरीर आणि मन ह्यांची हिलिंग प्रोसेस सुरू होते. म्हणजेच होओपोनोपोनो ही केवळ आध्यात्मिक साधना नाही तर ती वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही प्रभावी आहे. ही साधना मेंदूचे सर्किट्स बदलते, पॉझिटिव्ह हार्मोन्स निर्माण करते, ताण कमी करते, रोगांपासून बचाव करते आणि नाती सुधारते. म्हणूनच होओपोनोपोनो ही एक सायकोन्यूरोबायोलॉजिकल हिलिंग टूल आहे जी आपलं जीवन सखोल पातळीवर रूपांतरित करू शकते. धन्यवाद.